औरंगाबाद जिल्हा परिषदेत नेहमीच एकत्र असणारे शिवसेना भाजप मात्र आता जागांच्या मुद्द्यावरून युती तोडण्यावर जणू ठाम झालेत, अशी परिस्थिती झाली आहे। याआधी युतीबाबत 4 बैठका झाल्या, मात्र सगळ्याच निष्फळ ठरल्या। त्यात आता 27 तारखेपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होतीये। त्यामुळे शिवसेनेनं आता भाजपला गेल्या वेळचा जुना फॉर्म्युला पाठवलाय। आता भाजपचा निरोप आला तर ठीक, नाहीतर स्वबळाची तयारी पूर्ण झाली असल्याचं शिवसेनेनं स्पष्ट केलंय। त्यांनी 37 जागांची यादी आमच्याकडे दिली। आम्ही सुद्धा तुम्हाला कोणत्या 24 जागा देऊ शकतो त्याची यादी आज देत आहोत। मान्य झाली तर आमची तयारी, नाही मान्य नाही झाली तर वरिष्ठांच्या आदेशानं ज्या पद्धतीनं लढायचं त्या पद्धतीनं शिवसेना संपूर्ण 62 सर्कलवर शिवसेनेनं मुलाखती घेतलेल्या। गेल्या निवडणुकीत भाजपला 24 जागा तर शिवसेना 36 जागांवर लढत होते। भाजपला आता 50-50चा फॉर्म्युला हवाय, मात्र शिवसेना तयार नाही। त्यामुळे शिवसेनेची तयारी झाली आहे तर भाजपही मागे नसल्याचं भाजपचं म्हणणं आहे। आम्ही त्यांच्या प्रस्तावाची वाट बघतो, नाहीतरी युती व्हावी अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे। ते जे म्हणत असतील की 24 सीट आम्हाला देतात, तर 24 सीटमध्ये युती होणं शक्य नाही आहे। आम्हाला 50% निम्मे जागा लागतील। आमची ही पूर्ण तयारी तशी झालेली आहे। दोन्ही पक्षांची भाषा युती व्हावी अशी अजिबात नाही, फक्त आरोप प्रत्यारोपांचं राजकारण सुरू आहे। यात संभाव्य उमेदवारांचा जीव मात्र टांगणीला लागलाय। त्यामुळे आता युती होईल किंवा नाही काय तो निर्णय घेऊन मोकळे व्हा अशी कार्यकर्त्यांची अवस्था झाली आहे। त्यामुळे आता फक्त युती तोडल्याची औपचारिक घोषणा कोण करणार इतकंच काय ते बाकी आहे। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।